नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे। शासनामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पिठाच्या गिरणीचं 50% अनुदानावरती आता वाटप सुरू झालेलं आहे। यासाठी महिलांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। त्या संबंधीची शासनामार्फत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर नक्की कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती असणार आहेत, सविस्तर माहिती पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। तर या ठिकाणी मित्रांनो, विशेष माहिती सांगायची झाली तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत दरवर्षी महिलांसाठी पिठाच्या गिरणींचं वाटप अनुदानित स्वरूपात केलं जातं। याच्यामध्ये भरपूर महिला सहभाग घेत असतात आणि अनुदानित स्वरूपात पिठाच्या गिरणीचा लाभ घेत असतात। यासाठी शासनाकडून 50% अनुदान महिलांना देण्यात येतं। यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत वेबसाईट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर वेबसाईट कोणती असणार आहे हे तर आपण पाहणारच आहात। त्याच्या अगोदर योजनेसाठी लागणारी जी महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत, या कागदपत्रासंदर्भात सविस्तर चर्चा करूया। कारण की कागदपत्रे आपल्या जवळ असतील तरच आपण या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा। तर मित्रांनो, कागदपत्राला सुरुवातीला सांगायचं झालं, 1 नंबरला आहे आपला आयडी साईज फोटो, 2 नंबरला आहे आपलं आधार कार्ड, 3 नंबरला आहे आपलं रेशन कार्ड, 4 नंबरला आहे आपलं बँकेचं पुस्तक, 5 नंबरला आहे आपला जातीचा दाखला। म्हणजे मित्रांनो, जर आपल्याजवळ जातीचा दाखला असेल तर आपण या प्रकरणासाठी नक्की जोडायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आता पुढे पाहूया। पुढे आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला। आपल्या महिला भगिनी ज्या आहेत यांना आपला स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला या प्रकरणासाठी जोडावा लागणार आहे। ही झाली 6 नंबरची डॉक्युमेंट। त्याच्यानंतर 7 नंबरची डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे आपल्या घराचा उतारा। आपल्या घराचा उतारा या प्रकरणासाठी जोडणं अत्यावश्यक असणार आहे। तुम्ही ज्या रेशन कार्ड मध्ये आहात ते रेशन कार्ड मधील कोणतेही एका लाभार्थ्याच्या नावावरती घर असेल तर तुम्हाला फॉर्म भरायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढे मित्रांनो 8वी डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तलाट्यांचा उत्पन्नाचा दाखला। या ठिकाणी मित्रांनो, तहसीलदार आणि तलाठी याच्यापैकी कोणताही तुम्ही उत्पन्नाचा दाखला या प्रकरणासाठी जोडू शकता। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची डॉक्युमेंट असणार आहे 9वी डॉक्युमेंट आहे ती म्हणजे आपलं घराचं लाईट बिल। तर या प्रकरणासाठी आपल्याला लाईट बिल सुद्धा जोडावं लागणार आहे। लाईट बिल मित्रांनो आपल्या चालू 3 महिन्याचं या ठिकाणी जोडणं आवश्यक असणार आहे। तुमचा घराचा उतारा सुद्धा चालू 3 महिन्याचा असणं गरजेचं आहे। तुम्ही जुना जर उतारा जोडचाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। प्रकरणाला तुम्हाला या सर्व कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे। जर ही कागदपत्रे तुमच्या जवळ असतील तरच मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे। आता मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने जो फॉर्म भरायचा आहे तो कोणत्या वेबसाईटवरती भरायचा आहे तर वेबसाईट समजून घ्या, www.zpsatarascheme.gov.in ही मित्रांनो गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत ही योजना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। फक्त सातारा जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच ही जाहिरात शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येईल। चालू घडीला फक्त सातारा जिल्ह्यामध्ये याची प्रसिद्धी झाल्यामुळे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा या योजनेसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घ्यायची असेल तर आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती पाहायला मिळेल। जर माहिती पाहायला मिळाली नाही तर आपल्या झेडपी मध्ये किंवा आपल्या पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन या संबंधित तुम्ही चौकशी करू शकता। नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेसंदर्भात सविस्तर डिटेल तेथील अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येईल। तर मित्रांनो, ही चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। शासनामार्फत आता नवनवीन योजना प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत। या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपले फॉर्म भरून टाका। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसह, अशाच नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।